जय गजानन सर्वांना. छान नवीन वर्षाची सुरुवात झाली आहे. तर तुम्ही बघू शकता इथं आमचं मस्ती टाईम चालू आहे. तर शिव म्हणे, "मम्मा मस्ती कर, फायटिंग खेळ." तर आमचं हे असंच चालू राहते. तर तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. तुमचे हे नवीन वर्ष छान आनंदाचे आणि आरोग्यदायी जावो हीच इच्छा व्यक्त करते. तर माझ्या मते नवीन वर्ष हा केवळ कॅलेंडर बदल असतो का? तर नाही. तो माणसाच्या आयुष्यात घडणारा एक नवीन अध्याय असतो. मी तर म्हणेन एका नवीन अध्यायाची छान सुरुवात असते. जसे वर्ष संपते तेव्हा आपल्या मनात आठवणीचा एक गठ्ठा साठवलेला असतो. तर यामध्ये कधी चांगल्या आठवणी असतात तर कधी वाईट, आणि कधी यश तर कधी अपयश, आणि कधी-कधी कोणाला खूप काही संघर्ष करावा लागतो. अशा आठवणीसह आपण नवीन वर्षाच्या उंबरठ्यावर उभे राहतो आणि मनात नकळत एक विचार येतो, की ह्या नवीन वर्षात आपण मागील वर्षातील काही चुकीचे अनुभव, कटू आठवणी मागे ठेवून नवीन आशा, आकांक्षा आणि एका नवीन संधीसह जीवनात पुढे जाऊ. आणि हे नवीन वर्ष असा क्षण आहे, की जेव्हा लोक आपल्या जात, संस्कृती यांची पर्वा न करता एकत्रितरित्या छान आनंदात साजरा करतात. म्हणून हा दिवस सर्वांच्या आयुष्यात आनंद घेऊन येऊ हीच इच्छा व्यक्त करते. आणि या नवीन आयुष्यात काही लोक नवीन संकल्प करतात, नवीन आठवणी तयार होतात आणि कोणी काही नवीन बदल घडवून आणतात. तर त्या सर्वांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. तसेच माझ्या परिवाराकडून तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. तर इथे तुम्ही बघू शकता, शिवला आज कचोरी खायची होती तर मी कचोरी करत आहे. तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट्स करून सांगा, आणि भेटूया अशाच नवनवीन ब्लॉग्समध्ये. तर नवीन वर्षाच्या पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा. बाय बाय.